रात्री बघा 12-1च्या दरम्यान जी मी उठले तर मी घाबरले का तर पोरं नाहीत. म्हणलं पोरं कुठं गेली. आता म्हणलं ही खेळत्यात काय माहिती चांगली यांना बदाडाव्यात धरून. तर बघते तर काय घरामध्ये खेळत नव्हती पोरं, अभ्यास करत होती. ही काय ते बघून माझा राग शांत झाला. हे काय काहीतरी बनवलं या त्यांच्या शाळेमध्ये काहीतरी लागत होतं तर ते बनवलं आर्यानी. आणि त्यांना बघून मग माझा राग असा जरा शांत झाला. म्हणलं जाऊ द्या अभ्यास करत होती. अभ्यास केल्यावरती मग त्यांनी सगळा जो पसारा काढला होता तो जिथल्या तिथं त्यांनी आवरून जाडलोट करून झोपायला आलीत. आणि सकाळी जी उठून परत बघती या तर परत पोरं अभ्यासाला बसलेत. आता काय एवढा मन लावून अभ्यास करतात पोरं. तर शाळा भरून 4-5 दिवस झालं होतं तरी पण ती शाळेत नव्हती गेली. मग त्यांचा अभ्यास पेंडिंग होता. त्यामुळं मग टीचरचा प्रेशर आला असेल. मग ह्यांनी ताण घेतलाय लय डोक्याला की आता अभ्यास आपला झालाच पाहिजे. काय 9:45 व्हायला आल्या तर चला आता नाश्ता देते त्यांना. तर बघा मी नाश्त्यालाच काय बनवलेलं आहे. तर इकडं ह्यांना पोहे बनवती या. ह्यांना म्हणलं की अहो मिसळ पाव आहे नाश्त्याला खा की. तर म्हणलं नाही मला पोहेच दे बनवून. तर 3 जण आहेत घरामध्ये पण 3 तरच 3 आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी निवड आहे आणि प्रत्येकाला वेगळं मला बनवून पण द्यायला लागतं या. तुमच्या घरामध्ये अशी आहेत का माणसं ते मला कमेंटमध्ये